केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज रायगड दौऱ्यावर. रायगड किल्ल्यावरील शिवपुण्यतिथीच्या कार्यक्रमानंतर अमित शहा तटकरेंच्या निवासस्थानी जाणार. पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंचं नाव जाहीर होऊ शकतं. पालकमंत्रीपद दिलं नाही तर रायगडमध्ये उठाव होईल. तटकरेंनी रायगडचा जनादेश समजून घ्यावा, महेंद्र दळवींचं वक्तव्य. पालकमंत्री नसले तरी रायगड नाशिकमध्ये काम सुरू. पालकमंत्रीपदाचा तिढा सुटेल, थोडा धीर धरा, अजित पवारांची प्रतिक्रिया. साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेच्या कार्यकारिणीची बैठकीला आज शरद पवार आणि अजित पवार उपस्थित राहणार. बैठकीनिमित्त काका पुतणे एकत्र 2 ते संध्याकाळी 7च्या दरम्यान बैठक होणार. मुलींची पहिली शाळा फुलेंनी सुरू केली. राजे महाराजे त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय राजवाड्यात करायचे. उदयनराजेंच्या वक्तव्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया. थोर पुरुषांबद्दल वाद निर्माण होईल अशी वक्तव्य करू नये, प्रवीण दरेकरांचा उदयनराजे भोसले यांना सल्ला. संभाजीनगरात संजय शिरसाटांच्या घराबाहेर प्रहारच्या कार्यकर्त्यांचं कर्जमाफीसाठी आंदोलन. पोलिसांनी प्रहारच्या आंदोलकांना ताब्यात घेतलं. आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देणारच. 14 तारखेला मुख्यमंत्र्यांना भेटून प्रहारच्या मागण्या मांडणार, शिरसाट यांची प्रतिक्रिया. बच्चू कडूंची माणिकराव कोकाटेंसोबत फोनवर चर्चा. 17 तारखेला मुंबईत या सविस्तर चर्चा करू, कोकाटेंचं आश्वासन. बच्चू कडूंना पोलिसांनी सिन्नर घाटात अडवल्यानंतर कडूंनी कोकाटेंना फोन केला. कर्जमाफीच्या मुद्द्यावरून प्रहारचं आंदोलन तात्पुरतं स्थगित. 17 एप्रिलला कोकाटे आणि शेतकरी संघटनांच्या बैठकीत मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन. दर 15 दिवसांनी एक मंत्र्याच्या गाडीची हवा सोडणार, बच्चू कडूंचा इशारा. घोषणा केल्याप्रमाणे कर्जमाफी देणारच. शेतकऱ्यांची कर्जमाफी टप्प्याटप्प्यानं केली जाईल, दादा भुसे यांची प्रतिक्रिया. राधाकृष्ण विखे पाटील खरे भिकारी. दर 5 वर्षांनी मतांचं भीक मागतात. बच्चू कडू यांची मंत्री राधाकृष्ण विखेंवर घडाघाती टीका. विखेंनी मृत्यू झालेल्या भिक्षुकारांच्या चौकशीची मागणी केली, यावर बच्चू कडूंची टीका. बच्चू कडूंना उशिरा जाग आली, ते स्वतः मंत्री होते. शेतकरी कर्जमाफीवरून कडूंच्या आंदोलनाबाबत रवी राणांचं वक्तव्य. सरकार शेतकरी आणि दिव्यांगांच्या सोबतच, राणांची प्रतिक्रिया. थोरले प्रतापसिंग महाराजांनी स्त्रियांसाठी पहिली शाळा सुरू केली. महात्मा फुलेंनी थोरले प्रतापसिंग महाराजांचं अनुकरण केलं. भाजप खासदार उदयनराजे भोसले यांचं वक्तव्य. उदयनराजेंच्या वक्तव्यानंतर ओबीसी नेते आक्रमक. उदयनराजेंनी नवा शोध लावला. ओबीसी नेते मंगेश ससाणींची टीका. उदयनराजेंना स्त्रियांच्या पहिल्या शाळेचे प्रणेते फुले नको आहेत, असाही घणाघात. उदयनराजेंकडून इतिहास नव्यानं साजेसा लिहायचा प्रयत्न दुर्दैवी असल्याचंही ससाणींचं वक्तव्य. रायगडावरील वाघ्या कुत्रा फेकून द्या. एवढ्या लांब कानाचा कुत्रा भारतीय असू शकतो का? रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून उदयनराजे आक्रमक. कुठल्याही अभ्यासाशिवाय खासदारांना बेजबाबदारपणाचं वक्तव्य करू नये. वाघ्या कुत्र्याच्या समाधीच्या मुद्द्यावर उदयनराजेंनी केलेल्या वक्तव्यावर लक्ष्मण हाकेंची टीका. तुम्हाला राजे म्हणतो म्हणजे तुमच्या हातात राज्याचा 7-12 आला का, असाही केला सवाल. मंगेशकर कुटुंब लुटारूंची टोळी. या वक्तव्यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार ठाम. गाणं म्हणण्यापलीकडे मंगेशकर कुटुंबाचं काही योगदान नाही. हे लोक ऑटोग्राफचेही पैसे घ्यायचे. वडेट्टीवारांकडून पुन्हा टीका. मंगेशकर कुटुंबाचं योगदान जगाला माहीत. महाराष्ट्रातील जनतेला मंगेशकरांबद्दल आपलेपणा आणि आदर आहे. त्यांच्यावर टीका करू नये, अजितदारांचा विजय वडेट्टीवारांना सल्ला. मंगेशकर कुटुंब राज्याचा, देशाचा सन्मान. वडेट्टीवारांनी नैराश्यातून वक्तव्य करू नये. विजय वडेट्टीवारांनी मंगेशकर कुटुंबाबद्दल केलेल्या विधानानंतर दरेकरांचा टोला. देशाच्या गौरवशाली वाटचालीमध्ये मंगेशकर कुटुंबियांचं योगदान. मंगेशकर कुटुंबियांबद्दल बोलताना वडेट्टीवारांना भान राहिलं नाही. विजय वडेट्टीवारांनी मंगेशकर कुटुंबियांबद्दल केलेल्या विधानावर तटकरेंचा हल्लाबोल. गर्भवती ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणात माता मृत्यू सर्वेक्षण समितीचा अहवाल सादर. यादी सरकार आणि धर्मादाय आयुक्तांच्या अहवालात मंगेशकर रुग्णालय दोषी असल्याचा ठपका. राज्य सरकारच्या कारवाईकडे लक्ष. त्या महिलेची हत्याच झाली असा माझा आरोप. पुण्यातील ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणी सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असताना दुसऱ्या रुग्णालयात पाठवलं. ही हत्या नाही का? सुळेंचा संतप्त सवाल. ईश्वरी भिसेंच्या मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासन जबाबदार. मंगेशकर कुटुंबियांना दोष देणं योग्य नाही. आमदार मुरजी पटेल यांची प्रतिक्रिया. तर वडेट्टीवार विरोधी पक्षनेते असल्यामुळे त्यांना विरोधातच बोलावं लागतं, पटेल यांचं विधान. तर हळदी कुंकू पूजाला ठेवले का? मंगेशकर रुग्णालयाने गरीब रुग्णांसाठीचा 30 कोटींचा निधी न वापरल्याच्या मुद्द्यावरून अजित पवारांचं वक्तव्य.
रुग्णांच्या नातेवाईकांकडून अनामत रक्कम मागणं गैर नाही. पुणे पालिकेच्या परिपत्रकाला भारतीय वैद्यकीय संघटनेचा विरोध. खासगी धर्मादाय रुग्णालयांकडून अनामत रक्कम मागणं बंद करावं असं पत्रक पुणे पालिकेतून. रुग्णाची खासगी माहिती उघड करणाऱ्यांवर कारवाई करा. डॉक्टर घैसास आणि केळकरांसह इतर दोषींवर गुन्हा दाखल करा. भिसे कुटुंबियांच्या प्रेस नोटमधून मागण्या. डेंग्यू तापाच्या रुग्णाचं 6 लाख बिल कसं? रुग्णाला अमृत पाजलं का? आमदार संतोष बांगर संभाजीनगरच्या MGM रुग्णालयाच्या डॉक्टरांवर संतापले. ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल. औषध व्हेंटिलेटरमुळे जास्त पैसे लागले. रुग्णाला डेंग्यूचा गुंतागुंतीचा आजार होता. संभाजीनगरमधील MGM रुग्णालयाच्या डॉक्टरांचं स्पष्टीकरण. BMC निवडणूक जवळ आली की काही लोकांना मुंबईची आठवण येते. मग मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार अशी जुनी कॅसेट पुन्हा सुरू करतात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पुन्हा निशाणा. कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचं कोकाटेंच्या घराबाहेर मशाल आंदोलन. बच्चू कडूंसह प्रहारच्या कार्यकर्त्यांकडून कोकाटेंच्या घराबाहेर आंदोलन करत निषेध. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचे पैसे अर्थ खातं 1 महिना आधीच एसटी महामंडळाला देणार. उर्वरित पगार मंगळवारी. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. एसटी कर्मचाऱ्यांना दर महिन्याला 7 तारखेला पगार अशी ही माहिती. 2.5 वर्ष सीएम असताना ठाकरेंनी सिंधुदुर्गला काहीही दिलं नाही. ठाकरे कोकणात फक्त कोंबडी वडे आणि मासे खायला येतात. नारायण राणेंची टीका. फुले चित्रपटाबाबत फक्त ट्रेलर बघून कोणतेही अनुमान लावू नका. चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महादेवन यांचं टीकाकारांना आवाहन. चित्रपटासाठी अनेक संदर्भ घेतले आहेत. सर्व काही समतोल राखूनच मांडण्यात आलंय. महादेवन यांची माहिती. पाणी पुरवठा करणारं टँकर असोसिएशन संपावर आहे. मुंबईकरांना त्रास होतोय. 48 तासात पाणी प्रश्न सुटला नाही तर प्रत्येक वॉर्डवर मोर्चा काढणार. आदित्य ठाकरेंचा इशारा. मुंबईतील टँकर चालकांच्या संपावर तोडगा काढण्याचे पालिका आयुक्तांना निर्देश. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं ट्विट. मुंबईच्या शिवाजीनगरमध्ये भाजपचं आंदोलन. किरीट सोमय्यांना धमकी देणाऱ्या युसुफ अन्सारीला अटक करण्याची मागणी. नील सोमय्यांच्या नेतृत्वातील मोर्चा पोलिसांनी रस्त्यावर चढवला. दरम्यान भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्कीही झाल्याचं पाहायला मिळालं. काही लोकांकडून हिंदू धर्माचे ठेकेदार बनण्याचा प्रयत्न. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांची टीका. काँग्रेस पक्ष सर्व धर्मांचा सन्मान करतो. ठाकूर यांची प्रतिक्रिया. सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत निलेश राणेंनी प्रशासनाला धारेवर धरलं. निधी खर्च, ड्रग्ज, गांजा विक्री यासह विविध मुद्द्यांवर धारेवर धरलं. पोलीस यंत्रणेकडे काही उपाययोजना आहे का? निलेश राणेंचा सवाल. निलेश राणे ज्याप्रमाणे वक्तव्य करतात ते पाहता त्यांना सुद्धा जेलमध्ये जावं लागेल. अंबादास दानवेंचं वक्तव्य तर जेलमध्ये जाण्याचे दिवस यांचे आणि यांच्या मालकांचे आहेत. दानवेंच्या वक्तव्यावर निलेश राणेंचं उत्तर. वक्फ कायद्याविरोधात कितीही काळ्या फिती लावा आणि कुठेही लावा आता फरक पडणार नाही. पालकमंत्री झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात काय बदल झाले ते सांगताना निलेश राणेंचं विधान. बापच मुलीवर लैंगिक अत्याचार करतो अशा बातम्या आपल्याला ऐकायला मिळतात. अशा घटनांमध्ये मुलींनी बापाचा खून करायला पाहिजे. अलका कुबल यांच्याकडून संताप व्यक्त. अत्याचारी बापांवर आखाती देशांप्रमाणे कठोर कारवाई व्हायला हवी. कुबल यांचं मत. पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणाचा 21 एप्रिलला निकाल. आरोपी अभय कुरुंदकरला पनवेल कोर्ट शिक्षा सुनावणार. कोर्ट काय शिक्षा सुनावणार याकडे लक्ष. नवी मुंबईत आमदार मंदा म्हात्रेंच्या घरासमोर बच्चू कडू यांच्या प्रहारचा विशाल मशाल मोर्चा. जाहीरनाम्यात दिलेले आश्वासनं पूर्ण करा. प्रहारची मागणी. सोलापुरात प्रहार संघटनेकडून भाजप आमदारांच्या घरावर मशाल मोर्चा. निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे दिलेले आश्वासन पूर्ण करण्याची मागणी. गोव्याच्या शिरपूरमध्ये आमदार काशीराम पावरा यांच्या घराबाहेर प्रहार संघटनेचं आंदोलन. शेतकरी आत्महत्या, वाढती महागाई आणि शासनाच्या उदासीनतेच्या विरोधात कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. चंद्रपूरमध्ये आमदार करण देवतळे यांच्या घरासमोर प्रहार जनशक्ती पक्षाचं आंदोलन. शेतकऱ्यांच्या आणि दिव्यांगांच्या मागण्यांसाठी प्रहार संघटना आक्रमक. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचं जालन्यात आंदोलन. यावेळी शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांच्याकडून आंदोलकांसोबत चर्चा.
खासदार अशोक चव्हाण आणि आमदार श्रीजया चव्हाण यांच्या घरासमोर प्रहारचं आंदोलन. शेतकरी कर्जमाफी आणि शेतमालाला हमीभाव देण्याची मागणी. यावेळी अशोक चव्हाण यांच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त. पाण्यासाठी बहुजन विकास आघाडीचा विरार महापालिकेच्या मुख्यालयावर मोर्चा. नागरिकांकडून प्रशासनाविरोधात तीव्र आरोप. गॅस दरवाढीच्या विरोधात सोलापुरात काँग्रेसचं अनोखं आंदोलन. काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून रस्त्यावर चूल मांडून स्वयंपाक करत सरकारचा निषेध. यावेळी केंद्र आणि राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी. पश्चिम रेल्वेवर 2 दिवस जम्बो ब्लॉक. जम्बो ब्लॉकचा प्रवाशांना फटका. ब्लॉकमुळे दादर स्थानकावर प्रवाशांना रात्र झोपून काढावी लागली. प्रशासनाकडून सुविधा नसल्यानं प्रवाशांचा संताप. पश्चिम रेल्वेवर माहीम ते वांद्रे स्थानकादरम्यान पुलाचा गर्डर टाकण्याचं काम सुरू असल्यानं जम्बो ब्लॉक 2 दिवसात 344 लोकल रद्द. जम्बो ब्लॉकमुळे विरारहून मुंबईला येणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल. ब्लॉकमुळे विरारहून सुटणाऱ्या लोकल अंधेरीपर्यंत चालवल्या जात आहेत. वसईत पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया. फुटलेल्या जलवाहिनीतून 15 ते 20 फूट पाण्याचे फवारे. पाण्याच्या फवाऱ्यांचा व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्यात. MMRDAच्या सूर्या योजनेतून मीरा भाईंदर शहराला अजूनही पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे मीरा भाईंदरचे नागरिक अजूनही पाण्यासाठी तहानलेलेच. काळा चौकीमधील अभ्युदयनगरच्या रहिवाशांना 650 चौरस फुटांचं घर देण्याचं विकासक तयार नाही. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर 620 चौरस फुटांचं घर घेण्यास रहिवासी तयार. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत योजनेत बदल. राज्य सरकारने मुंबईतील रखडलेल्या 68 झोपू योजना मार्गी लावण्याची जबाबदारी मुंबई महापालिकेवर सोपवली. महापालिकेला 50,000 झोपड्यांचं पुनर्वसन करावं लागणार.